तर आजचा व्हिडिओ आहे भारताच्या भूगोलाचे एम-सी-क्यूज आपण बघणार आहोत आणि चला तर सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. तर पहिला प्रश्न आहे, आसाममध्ये एकूण किती तेल शुद्धीकरण कारखाने आहेत? तर पहिला पर्याय 2, दुसरा 3, तिसरा 4 आणि चौथा 7. तर याचे योग्य उत्तर आहे 4. दुसरा प्रश्न, युरोप व आफ्रिका या खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र कोणता? तर पहिला अरबी समुद्र, दुसरा बंगालचा उपसागर, तिसरा तांबडा समुद्र आणि चौथा भूमध्य समुद्र. तर याचे योग्य उत्तर आहे भूमध्य समुद्र. तिसरा प्रश्न, आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता आहे? तर पहिला पर्याय बुध, दुसरा मंगळ, तिसरा शुक्र, चौथा गुरु. तर याचे योग्य उत्तर आहे शुक्र. चौथा प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागालगत असणाऱ्या वातावरणाचा थर कोणता आहे? तर पहिला पर्याय सीतांबर, दुसरा तपांबर, तिसरा मध्यांबर आणि चौथा आर्यांबर. तर याचे योग्य उत्तर आहे तपांबर. पाचवा प्रश्न, जगाच्या एकूण भूभागापैकी भारताचे क्षेत्रफळ किती आहे? पहिला 2.8%, दुसरा पर्याय 3.9%, तिसरा पर्याय 4.2% आणि चौथा पर्याय 2.4%. तर याचे उत्तर आहे 2.4%. सहावा प्रश्न, खालीलपैकी कोणते वाळवंट भारतात नाही? तर पहिला कच्चे रण, दुसरे थारचे वाळवंट, तिसरे सिंधू नदीच्या खोऱ्यातील वाळवंट आणि चौथा स्पिती खोऱ्यातील थंड वाळवंट. तर याचे योग्य उत्तर आहे सिंधू नदीच्या खोऱ्यातील वाळवंट. तर सातवा प्रश्न, ओझोनचे छिद्र अधिक स्पष्ट कुठून दिसते? तर पहिला पर्याय आहे उत्तर ध्रुव, दुसरा पर्याय मकर वृत्त, तिसरा पर्याय दक्षिण ध्रुव आणि चौथा पर्याय कर्कवृत्त. तर याचे योग्य उत्तर आहे दक्षिण ध्रुव. आठवा प्रश्न, सर्वात जास्त वायुदाब कोठे असतो? तर पहिला पर्याय आहे चंद्र, दुसरा समुद्र सपाटी, तिसरा स्थिरावरण आणि चौथा बाह्यावरण. तर याचे योग्य उत्तर आहे समुद्र सपाटी. नववा प्रश्न, वाऱ्याची धूप झाल्यामुळे कोणते भूरूप तयार होते? तर पहिला पर्याय आहे हिमगव्वर, दुसरं स्तंभ, तिसरं इयूजन आणि चौथं वरीलपैकी काहीही नाही. तर याचे योग्य उत्तर आहे इयूजन. दहावा प्रश्न, काळ्या मृदेसाठी सर्वात योग्य नगदी पीक कोणते? तर पहिला पर्याय आहे कापूस, दुसरा चहा, तिसरा ताग आणि चौथा तेलबियाणे. तर याचे योग्य उत्तर आहे कापूस. 11वा प्रश्न, भारतात अंतर्गत जलमार्ग विकसित झाले नाहीत कारण? पहिला पर्याय येथील नद्या कमी लांबीच्या आहेत, दुसरा पर्याय नद्यांमध्ये गाळाचे प्रमाण अधिक आहे, तिसरा पर्याय नद्या जोड प्रकल्प उपलब्ध नाहीत आणि चौथा पर्याय अनेक नद्या हंगामी आहेत. तर याचे योग्य उत्तर आहे अनेक नद्या हंगामी आहेत. 12वा प्रश्न, अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव सांगा. तर पहिला पर्याय आहे पालक सामुद्रधुनी, दुसरा पर्याय मालाक्का सामुद्रधुनी, तिसरा पर्याय मॅगलेन सामुद्रधुनी आणि चौथा जिब्राल्टर सामुद्रधुनी. तर याचे योग्य उत्तर आहे मलाक्का सामुद्रधुनी. 13वा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे? तर पहिला पर्याय अकोला, दुसरा पर्याय वाशिम, तिसरा पर्याय हिंगोली आणि चौथा पर्याय मुंबई शहर. तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई शहर. 14वा प्रश्न, लक्षद्वीप बेट टिंबटिंब येथे आहेत. तर पहिला
पर्याय आहे हिंदी महासागर, दुसरा अरबी समुद्र, तिसरा बंगालचा उपसागर आणि चौथा पर्याय भूमध्य समुद्र. तर याचे योग्य उत्तर आहे अरबी समुद्र. 15वा प्रश्न, कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प टिंबटिंब येथे आहे. तर पहिला पर्याय कराड, दुसरा पारस, तिसरा खापरखेडा आणि चौथा पर्याय शिवसमुद्रम. तर योग्य उत्तर आहे शिवसमुद्रम. 16वा प्रश्न, समुद्राची सरासरी क्षारता डॅश प्रति हजार भाग आहे. पहिला पर्याय 35, दुसरा 25, तिसरा 45 आणि चौथा 55. योग्य उत्तर आहे 35. 17वा प्रश्न, कोणत्या नदीला चीनचे दुःख म्हणतात. तर पहिला पर्याय आहे यांगी, दुसरा पर्याय आहे हेलोंगजियांग आणि तिसरा पर्याय आहे यांगसे आणि चौथा पर्याय आहे तारीम. तर योग्य उत्तर आहे यांगी. 18वा प्रश्न, खालीलपैकी कोणते बोस्फॉरस जलसाठ्याशी संबंधित आहेत. तर पहिला पर्याय आहे काळा समुद्र आणि कॅप्सिकम समुद्र, दुसरा आहे काळा समुद्र आणि मारामारा समुद्र, तिसरा आहे लाल समुद्र आणि भूमध्य समुद्र आणि चौथा पर्याय आहे लाल समुद्र आणि काळा समुद्र. हे जे योग्य उत्तर आहे काळा समुद्र आणि मारामारा समुद्र. 19वा प्रश्न, खालीलपैकी अक्षांश समांतर रेषेची तिच्या स्थानाशी अयोग्य जोडी जुळलेली आहे. ती कोणती ती ओळखायची आपल्याला पुढे पर्यायांमध्ये. तर पहिला पर्याय आहे मकर वृत्त पूर्व गोलार्ध, दुसरा पर्याय आर्टिक वृत्त विषुववृत्ताच्या उत्तरेला, दुसरा आहे अंटार्क्टिक वृत्त विषुववृत्ताच्या दक्षिणेला आणि चौथं कर्कवृत्त उत्तर गोलार्ध. तर याचे योग्य उत्तर आहे मकर वृत्त पूर्व गोलार्ध. 20वा प्रश्न, नकाशामध्ये पर्वतासाठी कुठला रंग वापरला जातो. पहिला हिरवा, दुसरा पिवळा, तिसरा तपकिरी आणि चौथा निळा. तर याचे योग्य उत्तर आहे तपकिरी. 21वा प्रश्न, नकाशामध्ये पठारासाठी कुठला रंग वापरला जातो. तर पहिला पर्याय आहे हिरवा, दुसरा पिवळा, तिसरा तपकिरी आणि चौथा निळा. हे जे योग्य उत्तर आहे पिवळा. 22वा प्रश्न, नकाशामध्ये निळा रंग कशासाठी वापरला जातो. तर पहिला पर्याय आहे पठार, दुसरं मैदाने, तिसरं नद्या, पाणी आणि समुद्र आणि चौथं आहे पर्वत. तर याचे योग्य उत्तर आहे नद्या, पाणी आणि समुद्र. 23वा प्रश्न, खालीलपैकी कोणती भूवापर श्रेणी नाही. पहिला पर्याय पडीक जमीन, दुसरा निव्वळ लागवडीखालील क्षेत्र आणि तिसरं सीमांतिक जमीन आणि चौथा लागवडीयोग्य अनुत्पादक जमीन. तर याचं योग्य उत्तर आहे सीमांतक जमीन. 24वा प्रश्न, कोणत्या राज्याची सीमा म्यानमारशी संलग्न आहे. पहिला आहे अरुणाचल प्रदेश, दुसरा आहे मिझोराम, तिसरा आहे मणिपूर आणि चौथा आहे सिक्कीम. तर याचे योग्य उत्तर आहे सिक्कीम. 25वा प्रश्न, झोजिला खिंड कोणत्या पर्वत रांगेत आहे. तर याचे पर्याय आहेत पहिला झास्कर पर्वतरांग, दुसरा लडाख पर्वतरांग, तिसरा पूर्व काराकोरम पर्वतरांग आणि चौथं ढौलाधर पर्वतरांग. हे योग्य उत्तर आहे झास्कर पर्वतरांग. तर धन्यवाद सगळ्या मित्रांना आणि आपण भेटूयात आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.